नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज विषय गणित घटक पहिला संख्याज्ञान मधील उपघटक 1.4 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न 1 ते 100 अंकावरील प्रश्नासाठी उपयुक्त अशी माहिती आणि त्याचा अभ्यास आपण आता करूया. चला तर मग 1 ते 100 अंक मी तुम्हाला जो समोर दिलाय हा तक्ता देवनागरी अंकामधील 1 ते 100 अंक आहे. या संपूर्ण अंकांचे वाचन व लेखन अचूकपणे येणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अशा प्रकारे शेवटी 95 96 97 98 99 आणि 100 पर्यंत प्रत्येक अंकाचे तुम्हाला अचूक वाचन अचूक लेखन हे करता येणं अपेक्षित आहे. त्यानंतर या 1 ते 100 अंकामध्ये अशी काही माहिती लपलेली आहे ज्या माहितीवर आधारित तुम्हाला या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. चला तर या सर्व प्रश्नांची आणि माहितीची चर्चा करूया. 1 ते 100 अंकामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 1 ते 9 या अंकांना एक अंकी संख्या म्हणतात. तुम्हाला दिसून येईल या एक अंकी संख्या किती आहेत? 9 आहेत. एक अंकी संख्या 9 हाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 2 अंकी संख्या जर आपण 1 ते 9 ह्या एक अंकी संख्या असतील आणि 1 ते 100 मधील जर 100 हा अंक 3 अंकी असेल तर राहिलेल्या 10 पासून ते 99 पर्यंत ह्या पूर्णपणे 2 अंकी संख्या आहेत. समजा 1 ते 9 मधले 9 गेले आणि 100 एक गेले म्हणजे एकूण 10 अंक गेले. शिल्लक राहिले किती? बरोबर आहे उत्तर तुमचं 2 अंकी संख्या 90. त्यानंतर या 1 ते 100 अंकामध्ये समसंख्या लपलेल्या आहेत ज्यामध्ये संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. मग तुम्हाला मी इथं हा तक्ता समोर दिलाय. 1 ते 100 अंकामध्ये जी एक जर आडवी लाईन बघितला तर तुम्हाला असं दिसून येईल इथे बघा ही जी पहिली लाईन आहे ज्यामध्ये 1 11 21 31 41 51 61 71 81 91 हे मी बाजूला केले जे इथं दाखवलेले नाहीत समसंख्येमध्ये इथं रिकामे आहेत. आणि त्यानंतर त्याच्या खाली बरोबर 2 12 22 34 32 42 52 62 72 82 92 असे 100 पर्यंत म्हणजे 2 पासून ते 100 पर्यंत तुम्हाला इथं दिसून येईल की ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे एका लाईनला एका आडव्या रोज मध्ये 10 आहे. असे एकूण किती आहेत? 2 4 6 8 आणि 10 असे 5 आहेत. म्हणजे 5 गुणिले उभ्या लाईन उभ्या कॉलम मध्ये तुम्हाला 5 आहेत आणि आडव्या रोज मध्ये 10 10 आणि 5 एकूण झाले किती? 50. म्हणजे तुम्हाला इथं समसंख्या एकूण 50 मिळतात.
1 ते 100 या अंकामध्ये समसंख्या 50 मिळतात. मात्र याच समसंख्येमध्ये तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जाईल. एक अंकी समसंख्या किती? इथून तुम्हाला दिसतील एक अंकी समसंख्या म्हणजे 2, 4, 6 आणि 8. म्हणजे या 2, 4, 6, 8 एक अंकी समसंख्या किती? 4 झाल्या. त्यानंतर 2 अंकी समसंख्या किती? 2 पासून 100 पर्यंत जर 50 असतील आणि पहिल्या 2, 4, 6, 8 या 4 वजा केल्या तर 50 मधून 4 गेले 46. आणि यानंतर 3 अंकी दिसणारी ही 100वी संख्या वजा केली तर राहिल्या किती? 2 अंकी समसंख्या 45. या प्रकारे आपल्याला समसंख्या 1 अंकी 4, 3 अंकी 1, 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 3 अंकी 1 समसंख्या आणि 2 अंकी 45 समसंख्या आहे. चला तर आपण विषम संख्या बघूया. जसं मी इथं मांडणी केले 2 ते 92 पर्यंत, तसंच इथं 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 81 आणि 91. म्हणजेच काय, इथं संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला असं दिसून येईल 1, 3, 5, 7, 9 या जर संख्या असतील तर त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. या आता विषम संख्या किती आहेत बघा. या लाईनला पूर्णपणे 10, 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71 आणि 81, 91. तशाच उभ्या कॉलमला किती आहेत बघा, 1, 3, 5, 7, 9 म्हणजे 5 आहेत. 5 आणि 10 आणि इकडे शेवटी 99. म्हणजे 5 आणि 10, 10 50. विषम संख्या किती आहेत? 50. 1 ते 100 या अंकामध्ये एकूण विषम संख्या 50. त्यापैकी तुम्हाला दुसरा प्रश्न मी मला विचारला, एक अंकी समसंख्या किती? इथे तुम्हाला दिसून येईल 1, 3, 5, 7, 9. इथे दिसतात 1, 3, 5, 7, 9 म्हणजे या 5 संख्या आहेत. 5 संख्या एक अंकी विषम संख्या आणि 2 अंकी 50 मधून 5 वजा करा 45 संख्या. म्हणजे जशा समसंख्या 2 अंकी 45 आहेत तशाच विषम संख्या 2 अंकी 45 आहे. या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला लवकर पद्धतशीर ओळखता येईल. समसंख्या 1 अंकी 4, विषम संख्या 1 अंकी 5. समसंख्या 2 अंकी 45, विषम संख्या 2 अंकी 45. याच प्रकारे तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जाईल. समसंख्येमध्ये सर्वात लहान समसंख्या कोणती? इथून दिसून येईल तुम्हाला 2. सर्वात मोठी समसंख्या कोणती? बघा इथं 100च्या अगोदर येणारी 98. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इकडे सर्वात लहान विषम संख्या कोणती? 1. आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती? तर ती आहे 99. या प्रकारे आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या या 1 ते 100 अंकापर्यंत आपण पाहिल्या. यानंतर आपण पुढे बघूया. समसंख्या 2 अंकी 45, समसंख्या 1 अंकी 4. त्यानंतर
शून्य अंक असलेल्या एकूण संख्या किती? हाही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सरळ सरळ तुम्हाला इथे दिसून येतील 10, इथे 20 आहेत. चुकलं. तर 2, 20 अंक म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 यामध्ये शून्य अंक असलेल्या संख्या इथं दिसून येईल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 10 दिसतात. मात्र 100वर 2 आहेत म्हणून 11. पुढे बघूया. त्यानंतर एक अंक असलेल्या संख्या किती मोजायचे? 1 ते 100 मध्ये एक अंक असलेल्या संख्या. पहिली 1, त्यानंतर 10 मध्ये 1, त्यानंतर 11, 11 पासून ते 20 पर्यंत. इथं 20 आहे. आणि 21 पासून ते 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि शेवटी 100 वर 1 म्हणजे 1 ते 100 या अंकामध्ये एक अंक असलेल्या संख्या एकूण संख्या 100 आहे. सॉरी 21 आहे. एक अंक असलेल्या संख्या 21 आहे. यानंतर 2 ते 9 अंक असलेल्या आपल्याला 1 ते 100 या अंकामध्ये एकूण संख्या मोजायची. 2 ते 9 म्हणजे उदाहरणार्थ 2 असलेल्या संख्या, 3 असलेल्या संख्या, 4 असलेल्या संख्या, 5 असलेल्या संख्या, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे 2 पासून ते 9 पर्यंत प्रत्येकी एकूण संख्या किती असतात ते आपण बघूया. इथं तुम्हाला दिसून येईल इथं परत 20 आहेत. 2, 2 नंतर डायरेक्ट 12, 12 नंतर 20, नंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 32, 42, 52, 62, 72, 82, 92. इथं तुम्हाला दिसून येईल 2 ते 9 अंक असलेल्या एकूण संख्या 20 आहेत. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि या 10 तुम्हाला इथे दिसून येईल बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तशाच उभ्या 10. 2, 2 पासून ते परत खाली 20 ते 29 पर्यंत अशा 20 संख्या. ह्या संपूर्ण 2 ते 9 या अंकापर्यंत प्रत्येकी असतात. म्हणजे इथेही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2 ते 9 अंक असलेल्या एकूण संख्या किती? 20. इथं तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल 3 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? तर तेही उत्तर तुम्हाला 20च द्यावं लागेल. 8 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? तर तेही उत्तर तुमचं असणार 20. 1 ते 100 अंकामध्ये असलेले अंक. चला तर आपण पुढे बघूया. आतापर्यंत जे पाहिलंय आपण ते सर्व या तक्त्यामध्ये एकत्रित पाहूया. बघा यामध्ये एकूण अंकी संख्या 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी. इथे थोडासा बदल करूया. पीडीएफ मध्ये चूक दिसून येते. दोन मिनिटं मी फक्त बदल करतो.
900 दिसतात. आहेत. बघा, आतापर्यंत जे पाहिलंय आपण तेच अंकी संख्या, एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. सर्वात लहान संख्या 1 आणि सर्वात मोठी संख्या 9. एक तसेच 2 अंकी एकूण संख्या 90, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आणि सर्वात मोठी संख्या 99. तसेच 3 अंकी एकूण संख्या 900, सर्वात लहान संख्या 100 आणि सर्वात मोठी संख्या 999. 999 मधून जर आपण 99 वजा केले पहिले, तर तुम्हाला इथं समजून येईल की 900 एकूण 3 अंकी संख्या दिसून येतात. तशाच प्रकारे आपण एकूण समसंख्या बघूया. एक अंकी समसंख्या 4 आहेत, 2 अंकी 45 आणि 3 अंकी 450. सर्वात लहान एक अंकी समसंख्या 2 आणि सर्वात मोठी समसंख्या 8. 2 अंकी सर्वात लहान समसंख्या ती 10 पहिली आणि सर्वात मोठी समसंख्या 98. 3 अंकी सर्वात लहान समसंख्या 100 आणि सर्वात मोठी समसंख्या 998. तसंच एकूण समसंख्या, एक अंकी एकूण समसंख्या 5, एकूण समसंख्या 2 अंकी 45 आणि एकूण विषम संख्या 450. सर्वात लहान विषम संख्या 1 अंकी आणि ती मोठी सर्वात मोठी विषम संख्या 9. तशीच 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या 11 आणि सर्वात मोठी 99. तशीच 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या 101 आणि सर्वात मोठी विषम संख्या 999. इथे तुम्हाला दिसून येतं बघा, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या. एक अंकी एकूण समसंख्या 4 आहेत आणि इथे एकूण विषम संख्या 5 आहे. फक्त एवढाच बदल आहे. नाहीतर पुढे जर तुम्ही बघितला, 2 अंकी एकूण समसंख्या 45, एकूण विषम संख्या 45. इथं सारख्याच आहेत. 3 अंकी एकूण समसंख्या 450, 3 अंकी एकूण विषम संख्या 450. तशाच तुम्ही 4 अंकी जर काढायला गेला, तर इथून तुम्हाला दिसून येईल की 45 वर फक्त एक शून्य वाढवले 450 झाले. इथं 45 वर एक शून्य वाढवली 450 झाले एकूण विषम संख्येमध्ये. तसेच 4 अंकी एकूण समसंख्या काढला तर त्यावरती एक शून्य वाढवा. 450 चे एक शून्य वाढवला तर काय दिसून येईल? 4500 या प्रकारे. तसंच इकडे एकूण विषम संख्या 4 अंकी 4500. 5 अंकी एकूण समसंख्या, परत याच्यावरती एक शून्य वाढवा. 1, 2 आणि 3, 45,000. इथेही तसंच होणार. एकूण विषम संख्या 5 अंकी 45,000. 1, 2 आणि 3. या प्रकारे आपल्याला एक अंकी, 2 अंकी, 3 अंकी एकूण संख्या, सर्वात लहान संख्या, मोठी संख्या, समसंख्या, लहान मोठी, विषम संख्या, लहान मोठी, हे पाहता येते. इथे तुम्हाला इथून समजता येते. यावरही तुम्हाला वेगवेगळे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
1 ते 100 अंकामध्ये हे झाले आपण संपूर्ण समसंख्या विषमसंख्या याबद्दल बघितल्या. यानंतर हीच 1 ते 100 अंक, या 100 अंकावरचा तुम्ही तक्ते तयार करून वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या काय काय लपलेत याची भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर सराव करा, तरच तुम्हाला या संख्या अचूकपणे समजतील. यानंतरही आणखीन आहेत बघा. 2 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येतो? तो 9 वेळा येतो. 2 अंकी संख्येत 0 हा अंक 2 अंकी संख्या म्हणजे हा अंक असलेल्या 9 संख्या आहे आणि हा अंक नसलेल्या 81 संख्या आहे. 0 हा अंक किती वेळा येतो? 9 वेळा. 0 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? 9 आणि नसलेल्या किती? 81. हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. असेच 1 ते 9 अंक हा अंक किती वेळा येतो? 2 अंकी संख्येत 19 वेळा. आणि 1 ते 9 हा अंक म्हणजे 1, 2, 3, 4 यापैकी कोणताही 9 पर्यंत असा अंक असलेल्या 2 अंकी संख्या एकूण किती? 18. आणि नसलेल्या एकूण संख्या किती? 72. बघा यांची बेरीज जरा करा. 72 आणि 18 झाले किती? 90. राहिलेले 1 ते 9 अंक आणि 0. ह्या तुम्ही ही आतापर्यंत झालेली सर्व माहिती तक्ते तुमच्या वहीत लिहून काढा आणि याचा भरपूर सराव करा. यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचा तुम्ही भरपूर सराव करा आणि चांगला अभ्यास करा.